नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित 1 मधील प्रकरण क्रमांक 2 वास्तव संख्या या प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 चा तिसरा भाग या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. यापूर्वी 2 भाग तुम्ही अभ्यासले असतीलच आणि जर अभ्यासले नसतील तर ते जरूर अभ्यासा. चला तर मग पाहूया. प्रश्न 6वा. खालील करणींचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा. आता आपल्याला दिलेल्या ज्या करणी आहेत त्यांचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहायचा आहे. म्हणजेच दिलेल्या संख्या सगळ्या अपरिमेय आहेत, त्यांचा परिमेयीकरण गुणक आपल्याला शोधायचा आहे. चला तर मग पाहूया. पहिला उपप्रश्न. करणी चिन्हात 32 किंवा वर्गमुळात 32 असं कसंही तुम्ही वाचू शकता. आता सोपा परिमेयीकरण गुणक शोधण्यासाठी काय करायचे, तर जी वर्गमुळात संख्या दिलेली असते तिचे असे 2 अवयव घ्यायचे की जेणेकरून एका अवयवाचं वर्गमूळ आपल्याला काढता येईल. या ठिकाणी वर्गमुळात 32चे 16 गुणिले 2 असे अवयव घेतलेले आहेत. 16 दुणे 32 होतात. आता 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, त्यामुळे 16चे वर्गमूळ 4 इथं लिहिलेलं आहे पहा. 4 वर्गमुळात 2, कारण 16 ही संख्या आपण वर्गमुळाच्या बाहेर घेतली म्हणजे तिचं वर्गमूळ किती झालं, 4 झालं. आणि मग वर्गमुळात काय शिल्लक राहिले, फक्त 2. आता 4 वर्गमुळात 2चं आपल्याला परिमेय संख्येमध्ये रूपांतर जर करायचं असेल तर 4 वर्गमुळात 2ला जर आपण वर्गमुळात 2नेच गुणले, कारण वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 2 होणार आहेत, म्हणजे वर्गमुळात 4 होतील आणि वर्गमुळात 4 म्हणजेच 2. मग 4 वर्गमुळात 2ला वर्गमुळात 2ने गुणले तर काय होईल, 4 गुणिले 2 आणि 4 गुणिले 2 बरोबर 8. आता 8 ही परिमेय संख्या आहे, म्हणजेच वर्गमुळात 32चा परिमेयीकरण गुणक काय आहे, वर्गमुळात 2. लक्षात आले का पहा. तुम्ही डायरेक्ट पण बघू शकता. 32, आता 32 ही पूर्ण वर्ग संख्या नाही, तिला जर आपण 2ने गुणले तर 32 दुणे 64 होतात. वर्गमुळात 64 म्हणजेच 8 उत्तर तुम्हाला मिळाले. याचाच अर्थ वर्गमुळात 32चा परिमेयीकरण गुणक काय आहे, वर्गमुळात 2 आहे. दुसरा उपप्रश्न. वर्गमुळात 50. आता 50चे आपण अवयव घेतले. 25 दुणे 50. 25 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, तिचे वर्गमूळ आले 5, म्हणजेच 5 वर्गमुळात 2. आता 5 वर्गमुळात 2 यापैकी 5 ही परिमेय आहे, पण वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. मग वर्गमुळात 2ला जर वर्गमुळात 2नेच गुणले तर 2 मिळतील आपल्याला, म्हणजेच 5 गुणिले 2 आणि 5 गुणिले 2 बरोबर 10. 10 ही परिमेय संख्या आहे, म्हणजेच वर्गमुळात 50चा परिमेयीकरण गुणक काय आला, वर्गमुळात 2. म्हणजे ज्या संख्येने गुणल्यानंतर आपल्याला परिमेय संख्या मिळाली तिलाच म्हणायचं तिचा सोपा परिमेयीकरण गुणक. म्हणून वर्गमुळात 50चा परिमेयीकरण गुणक आहे वर्गमुळात 2. पुढील तिसरा उपप्रश्न. वर्गमुळात 27. आता वर्गमुळात 27चे अवयव आले 9 त्रिक 27. 9 सुद्धा पूर्ण वर्ग संख्या आहे, तिचं वर्गमूळ आलं 3, म्हणजेच 3 वर्गमुळात 3. आता 3 वर्गमुळात 3ला जर आपण वर्गमुळात 3ने गुणले तर वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 3 होतील आणि हे बाहेर 3 आहेत, म्हणजे 3 गुणिले 3 3 गुणिले 3 9. 9 ही सुद्धा काय आहे, परिमेय संख्या आहे. याचाच अर्थ वर्गमुळात 27चा परिमेयीकरण गुणक काय आला, वर्गमुळात 3. तुमच्या आता लक्षात आलं असेल, ज्या संख्येने आपण गुणतो तोच काय असतो, तिचा परिमेयीकरण गुणक. चौथा उपप्रश्न. 3/5 वर्गमुळात 10. आता इथं डायरेक्ट वर्गमुळात 10 दिलेले आहेत. आपण 10चे जर अवयव घेतले तर 5 दुणे 10 होतात. 5 पण पूर्ण वर्ग नाही आणि 2 पण पूर्ण वर्ग नाही, त्यामुळे डायरेक्ट आपण वर्गमुळात 10ला वर्गमुळात 10नेच गुणले. मग 3/5 गुणिले वर्गमुळात 10 गुणिले वर्गमुळात 10 म्हणजेच काय, 10 आले. हे कसे येतात तुमच्या लक्षात आले का पहा. वर्गमुळात 10 गुणिले वर्गमुळात 10 म्हणजेच वर्गमुळात 10 गुणिले 10 म्हणजेच वर्गमुळात 100 आणि 100चं वर्गमूळ येतं 10, म्हणून इथं आपण 10 लिहिलेले आहेत. तर कोणत्याही वर्गमुळातील संख्येला त्या संख्येने आपण गुणले तर आपल्याला ती संख्या मिळते. वर्गमुळात 10ला वर्गमुळात 10ने गुणले तर 10 येतो गुणाकार. आता 5 एक्के 5, 5 दुणे 10, म्हणजेच 3 गुणिले 2 आले, 3 दुणे 6. तर 6 ही काय आहे, परिमेय संख्या आहे. म्हणून 3/5 वर्गमुळात 10चा परिमेयीकरण गुणक काय आला, वर्गमुळात 10, कारण या ठिकाणी आपण वर्गमुळात 10ने गुणलेले आहे. पुढील 5वा उपप्रश्न. 3 वर्गमुळात 72. आता 72चे अवयव 36 दुणे 72. 3 बाहेर तसाच राहील, बरोबर 3 गुणिले
36 ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि 36 हा 6चा वर्ग आहे. म्हणजेच 3 गुणिले 6 वर्गमुळात 2, 3 सख्ख 18 वर्गमुळात 2. आता 18 वर्गमुळात 2ला जर वर्गमुळात 2ने गुणले तर हा 18 तसाच राहील. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच 2, 18 दुणे 36 आणि 36 ही सुद्धा काय आहे? परिमेय संख्या आहे. म्हणजेच 3 वर्गमुळात 72चा परिमेयीकरण गुणक काय आलेला आहे? वर्गमुळात 2. पुढचा 6वा उपप्रश्न 4 वर्गमुळात 11. आता 4 वर्गमुळात 11ला जर आपण वर्गमुळात 11ने गुणले, आता वर्गमुळात 11 ही मूळ संख्या आहे, तिचे अवयव पडणार नाही आहेत आणि वर्गमुळात 11 ही अपरिमेय संख्या आहे. मग वर्गमुळात 11 गुणिले वर्गमुळात 11 म्हणजेच 11, 4 गुणिले 11, 11 चोक 44 आणि 44 ही परिमेय संख्या आहे. म्हणून 4 वर्गमुळात 11चा परिमेयीकरण गुणक काय आला? वर्गमुळात 11. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 7. सोपे रूप द्या. आता या ठिकाणी आपल्याला सोपे रूप द्यायला सांगितलेलं आहे. बेरीज वजाबाकी या क्रिया इथं करणीमध्ये आहेत. पहा पहिले उदाहरण 4/7 वर्गमुळात 147 अधिक 3/8 वर्गमुळात 192 वजा 1/5 वर्गमुळात 75. आता काय करायचं पहा, वर्गमुळातील ज्या संख्या आहेत त्यांचे अवयव घेऊन वर्गमुळात समान संख्या राहते का यासाठी प्रयत्न थोडासा करायचा. आता इथं वर्गमुळात 147 आहेत, 192 आहेत आणि 75 आहेत. आता 75चे 25 त्रिक 75 असे अवयव पडतात आणि 25 ही पूर्ण वर्ग असल्यामुळे 5 वर्गमूळ त्याचे निघते. तर या बाकीच्या पण संख्यांना 3ने भाग जातो का पाहायचं. आता 147ला 3ने भाग जातो, कारण 7 आणि 4 11 आणि 12 बेरीज येते. 3 चोक 12, 3 9 27 म्हणजेच 49 गुणिले 3चा गुणाकार काय येणार आहे? 147. पहा 4/7 वर्गमुळात 49 गुणिले 3 अधिक 3/8 वर्गमुळात. आता इथं पण 3 लक्षात ठेवा, एका संख्येमध्ये जो मूळ अवयव येतो तो सगळीकडे निश्चितपणे येतो. आता 192ला पण आपण 3ने भागणार आहोत. 3 सख्ख 18, 3 चोक 12, 64 गुणिले 3 वजा 1/5 वर्गमुळात 25 गुणिले 3, 25 त्रिक 75. आता इथं 49 ही पूर्ण वर्ग आहे, 64 पूर्ण वर्ग आहे आणि 25 सुद्धा पूर्ण वर्ग आहे. म्हणजे 4/7 गुणिले 49चं वर्गमूळ 7 आलं, करणीचिन्हात 3 राहिले, अधिक 3/8 गुणिले 64चं वर्गमूळ 8 आलं, वर्गमुळात 3 राहिले, वजा 1/5 गुणिले 25चं वर्गमूळ 5 आलं आणि वर्गमुळात 3 राहिले. आता वर्गमुळाच्या बाहेरच्या संख्या बघा, हा छेदातला 7 आणि अंशातला 7 कॅन्सल होईल, हा छेदातला 8 आणि अंशातला 8 कॅन्सल होईल, हा छेदातला 5 आणि अंशातला 5 कॅन्सल होईल. म्हणजे शिल्लक काय राहिले? 4 वर्गमुळात 3 अधिक 3 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 3 आपल्याला सामायिक घेता येतील. 4 वर्गमुळात 3 मधला वर्गमुळात 3 बाहेर गेला म्हणजे तिथे 4 राहिले, अधिक 3 वर्गमुळात 3 मधला वर्गमुळात 3 आपण सामायिक घेतला म्हणजे 3 राहिले, वजा वर्गमुळात 3 बाहेर घेतल्यानंतर तिथं 1 राहील. 4 आणि 3 7, 7तून 1 गेले 6 राहिले म्हणजे 6 वर्गमुळात 3. याचाच अर्थ 4/7 वर्गमुळात 147 अधिक 3/8 वर्गमुळात 192 वजा 1/5 वर्गमुळात 75 चे सोपे रूप काय आलेले आहे? तर 6 वर्गमुळात 3. इतकी सोपी ही उदाहरणे आहेत, तुम्ही नीट समजून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये सोडवा. दुसरा उपप्रश्न 5 वर्गमुळात 3 अधिक 2 वर्गमुळात 27 अधिक 1 वर्गमुळात 3. आता इथं 3 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे 5 वर्गमुळात 3 तसेच राहतील, पण 27चे आपल्याला अवयव घेता येतील. 2 वर्गमुळात 9 त्रिक 27 अधिक, आता इथं 1 वर्गमुळात 3 आहेत, म्हणून आपण काय केले पहा, अंशाला आणि छेदाला वर्गमुळात 3ने गुणले, कारण त्याशिवाय आपल्याला वर्गमुळात 3 सामायिक घेता येणार नाही आणि अंशाला आणि छेदाला एका संख्येने आपण गुणू शकतो. म्हणून वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 अंशालाही गुणले आणि छेदालाही गुणले. 5 वर्गमुळात 3 अधिक, आता या 9चं वर्गमूळ निघेल 3 म्हणजे 2 गुणिले 3 वर्गमुळात 3 अधिक, हा अंशातला वर्गमुळात 3 तसाच राहील, छेदामध्ये वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच 3 बरोबर 5 वर्गमुळात 3 अधिक बेत्रिक 6 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 3/3. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वर्गमुळात 3 अंशात आलेला आहे, तो आपण सामायिक घेतला तर काय राहील त्या ठिकाणी? 5 वर्गमुळात 3 मधला 5 राहील, अधिक 6 वर्गमुळात 3 मध्ये 6 राहील, अधिक वर्गमुळात 3/3 मधला 1/3 राहील. आता इथं 6 आणि 5 बेरीज 11 होईल, 11 अधिक 1/3
बरोबर वर्गमुळात 11+1/3 कंसाच्या बाहेर वर्गमुळात 3. आता इथं 11ला छेद नाही म्हणजे छेद 1 असेल. छेदाचा गुणाकार आणि अंशामध्ये तिरकस गुणाकार. 3 एके 3, 11×33 अधिक 1 एकी 1 म्हणजे 33 अधिक 1/3 वर्गमुळात 3. 33 अधिक 1 काय येईल? 34. 34/3 वर्गमुळात 3. म्हणजेच दिलेल्या उदाहरणाचे सोपे रूप काय आलेले आहे पहा, 34/3 वर्गमुळात 3. तिसरा उपप्रश्न आहे, वर्गमुळात 216 वजा 5 वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 294 वजा 3 छेद वर्गमुळात 6. आता इथं वर्गमुळातील सर्वात लहान संख्या आहे 6, म्हणजे बाकीच्या संख्यांना 6ने निश्चितपणे भाग जात असावा. पाहू आपण जातोय का. आता 216 हा तर 6चा घन आहे, म्हणजे 216चे अवयव काय येतील? 36 गुणिले 6 वजा 5 वर्गमुळात 6 अधिक, तर 294ला जर 6ने भागले तर 6 चोक 24, 6 नवे 54 म्हणजे 49 गुणिले 6 वजा 3 छेद वर्गमुळात 6ला या उदाहरणात कसं आपण वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3ने गुणले होते, तसं इथं अंशाला आणि छेदाला वर्गमुळात 6ने आपण गुणूया. पुढे 36चं वर्गमूळ 6 निघेल, म्हणजे 6 वर्गमुळात 6 वजा 5 वर्गमुळात 6. 49चं वर्गमूळ 7 निघेल, म्हणजे 7 वर्गमुळात 6 वजा अंशाचा गुणाकार 3 वर्गमुळात 6 आणि छेदामध्ये वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6 म्हणजेच 6. आता तुमच्या लक्षात आले असेल, प्रत्येक ठिकाणी आपल्याला अंशामध्ये वर्गमुळात 6 दिसतोय. बघा इथं पुन्हा लिहिलेलं आहे, 6 वर्गमुळात 6 वजा 5 वर्गमुळात 6 अधिक 7 वर्गमुळात 6 वजा या 3ने भागलं, 3 एके 3, 3 दुणे 6 म्हणजेच 1/2 वर्गमुळात 6. बरोबर वर्गमुळात 6 जर सामायिक घेतला तर 6 वर्गमुळात 6 मधला 6 राहील, वजा 5 वर्गमुळात 6 मधला 5 कंसात राहील, अधिक 7 वर्गमुळात 6 मधला 7 कंसात राहील, वजा 1/2 वर्गमुळात 6 मधला 1/2 वजा 1/2 कंसात राहील. आता इथं 6तून 5 गेले, 1 राहिला, 1 अधिक 7 8, 8 वजा 1/2 वर्गमुळात 6. आता इथं 8ला छेद नाही म्हणजे 1 असेल. छेदाचा गुणाकार 2 एके 2 आणि अंशामध्ये तिरकस गुणाकार 8 दुणे 16 वजा 1 एकी 1, 16 वजा 1/2 वर्गमुळात 6. 16तून 1 गेला 15, 15/2 वर्गमुळात 6. म्हणजेच दिलेल्या उदाहरणाचे सोपे रूप काय आलेले आहे पहा, 15/2 वर्गमुळात 6. अशा रीतीने ही उदाहरणे तुम्ही वहीमध्ये सोडवायची आहेत. चला पाहूया पुढील उपप्रश्न. चौथा, 4 वर्गमुळात 12 वजा वर्गमुळात 75 वजा 7 वर्गमुळात 48. आता 75 आहेत म्हणजे 25×75 होतात, म्हणजे आपल्याला वर्गमुळामध्ये 3 ही मूळ संख्या आणता येईल. पहा, 12चे अवयव झाले 4×12, 75चे अवयव झाले 25×75 आणि 48चे अवयव झाले 16×48. म्हणजे 4 गुणिले 4, 4चं वर्गमूळ 2 निघेल, म्हणजे वर्गमुळात 4 गुणिले 3 होते, त्यातले 4 बाहेर घेतले आपण, 2 वर्गमुळात 3 वजा 25चं वर्गमूळ 5 बाहेर घेतलं, वर्गमुळात 3 वजा हा 7 गुणिले 16चं वर्गमूळ 4 वर्गमुळात 3, 4 दुणे 8 वजा 5 वर्गमुळात 3, 7 चोक 28 वजा 28 वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 3 सामायिक घेतले तर 8 वर्गमुळात 3च्या जागी 8 राहिले, वजा 5 वर्गमुळात 3च्या जागी वजा 5 राहिले, वजा 28 वर्गमुळात 3च्या जागी वजा 28 राहिले. 8तून 5 गेले, 3 राहिले, 3 वजा 28, 28 ही मोठी संख्या आहे, 28मधून 3 गेले 25 राहिले आणि मोठ्या संख्येला चिन्ह वजा म्हणून वजा 25 वर्गमुळात 3. म्हणजेच दिलेल्या उदाहरणाचे सोपे रूप आहे वजा 25 वर्गमुळात 3. पुढील 5वा उपप्रश्न. 2 वर्गमुळात 48 वजा वर्गमुळात 75 वजा 1 वर्गमुळात 3. आता या ठिकाणी वर्गमुळात 3 आहेत, म्हणजे आपल्याला वर्गमुळात 3 आणता येतील. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आले असेल की आपण काय करत आहोत ते. आता 48चे अवयव घेतले, 16 गुणिले 3, 2 वर्गमुळात 16 गुणिले 3 वजा वर्गमुळात 25×75 वजा 1 वर्गमुळात 3 गुणिले अंशाला आणि छेदाला काय केले, पुन्हा वर्गमुळात 3ने आपण गुणले. म्हणजेच 2 गुणिले 4 वर्गमुळात 3 वजा 5 वर्गमुळात 3 वजा 1/3 वर्गमुळात 3. आता 2 चोक 8 वर्गमुळात 3 वजा 5 वर्गमुळात 3 वजा 1/3 वर्गमुळात 3.
आता आपण वर्गमुळात 3 सामायिक घेतला तर कंसात काय राहिले पहा, 8 वजा 5 वजा 1/3. 8तून 5 गेले, 3 राहिले. 3 वजा 1/3 वर्गमुळात 3. इथं छेदात काहीच नाही म्हणजे 1 असणार आहे. छेदाचा गुणाकार 3 एके 3 आणि अंशामध्ये तिरकस गुणाकार 3 त्रिक 9 वजा 1. 9तून 1 गेला, 8 राहिला. छेदामध्ये 3 आहेत. 8/3 वर्गमुळात 3 म्हणजेच दिलेल्या उदाहरणाचे सोपे रूप आहे 8/3 वर्गमुळात 3. तर अशा रीतीने ही सर्व उदाहरणे तुम्ही वहीमध्ये सोडवायची आहेत. तर प्रश्न क्रमांक 8 पहा, छेदाचे परिमेयीकरण करा. 1 वर्गमुळात 5. आता छेदातली संख्या ही अपरिमेय आहे, तिचं आपल्याला परिमेयमध्ये रूपांतर करायचं आहे. तर अत्यंत सोपा भाग आहे. काय करायचं पहा, 1 वर्गमुळात 5, छेदामध्ये वर्गमुळात 5 आहे, त्याच संख्येने अंशाला आणि छेदाला गुणायचे. आता अंशाला आणि छेदाला वर्गमुळात 5ने गुणू असे तर लिहिलेलं आहे, असे लिहून ठेवायचे. अंशाचा गुणाकार 1 गुणिले वर्गमुळात 5 आणि छेदाचा गुणाकार वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5. आता अंशामध्ये वर्गमुळात 5 असा गुणाकार येईल आणि छेदामध्ये वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजेच 5. तर 5 ही परिमेय संख्या आहे म्हणजे छेदाचे परिमेयीकरण झालेले आहे. पुढे दुसरा उपप्रश्न, 2/3 वर्गमुळात 7. आता 2/3 वर्गमुळात 7च्या अंशाला आणि छेदाला 3 वर्गमुळात 7ने गुणायचे नाही, तर 3 ही परिमेयच आहे. राहिली संख्या वर्गमुळात 7 ही अपरिमेय, म्हणून अंशाला आणि छेदाला वर्गमुळात 7ने गुणायचे. आता 2 वर्गमुळात 7/3 वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 काय होईल पहा, 2 वर्गमुळात 7/3 गुणिले वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 म्हणजे 7 म्हणजे 3 21. म्हणजेच उत्तर काय आलं, 2 वर्गमुळात 7/21 आणि 21 ही परिमेय संख्या आहे म्हणजे छेदाचे परिमेयीकरण झालेले आहे. तिसरा उपप्रश्न आहे, 1 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. आता या ठिकाणी द्विपदी आहे छेदामध्ये. मग आपण काय करायचं पहा, त्या छेदाच्या अणुबद्ध जोडीने वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2ची अणुबद्ध जोडी काय येणार आहे, अणुबद्ध करणी वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2. आणि एवढे लक्षात राहिले नाही तर त्याची विरुद्ध प्रक्रिया करायची. मध्ये चिन्ह वजा असेल तर अधिक करायचं, अधिक असेल तर वजा करायचं. म्हणजे 1 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2च्या अंशाला आणि छेदाला आपण वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 आणि छेदामध्ये वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2ने गुणणार आहोत. तर तुमच्या लक्षात आलं असेल, छेदामध्ये जी संख्या आहे त्याच्यामधलं फक्त चिन्ह बदललेलं आहे आणि अंशाला आणि छेदाला पण गुणलेलं आहे. आता अंशाचा गुणाकार काय येईल, 1 गुणिले कंसात वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 आणि छेदामध्ये एका कंसात वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 आणि दुसऱ्या कंसात वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2. तर a अधिक b गुणिले a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग. हा विस्तार तुम्ही यापूर्वी शिकलेले आहात. तर अंश तसाच राहील, वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2. छेदामध्ये a अधिक b आणि a वजा b आहे म्हणजे a वर्ग वजा b वर्ग. a म्हणजे वर्गमुळात 3चा वर्ग वजा b म्हणजे वर्गमुळात 2चा वर्ग. अंश वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2, छेदामध्ये वर्गमुळात 3चा वर्ग 3 येईल आणि वर्गमुळात 2चा वर्ग 2 येईल. म्हणजेच वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 छेद 3तून 2 गेले 1 राहिला, छेद 1 आला आणि 1 ही परिमेय संख्या आहे म्हणजे छेदाचं परिमेयीकरण झालेलं आहे. पुढील चौथा उपप्रश्न, 1/3 वर्गमुळात 5 अधिक 2 वर्गमुळात 2. सेम तिसऱ्या उदाहरणाप्रमाणेच हे उदाहरण आपण सोडवायचं आहे. तिसऱ्यामध्ये छेदात मधलं चिन्ह ऋण होतं म्हणून आपण धन घेतलं होतं. इथं मधलं चिन्ह धन आहे तर आपण ऋण घेणार आहोत. पहा, 1/3 वर्गमुळात 5 अधिक 2 वर्गमुळात 2. अंशाला आपण 3 वर्गमुळात 5 वजा 2 वर्गमुळात 2ने गुणलेला आहे आणि छेदाला सुद्धा 3 वर्गमुळात 5 वजा 2 वर्गमुळात 2ने गुणलेला आहे. आता अंशाचा गुणाकार 1 गुणिले कंसात 3 वर्गमुळात 5 वजा 2 वर्गमुळात 2 आणि छेदामध्ये ते 2 कंस आहे असे येतील. एका कंसात 3 वर्गमुळात 5 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि दुसऱ्या कंसात 3 वर्गमुळात 5 वजा 2 वर्गमुळात 2. म्हणजेच a अधिक b गुणिले a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग. अंश तसाच राहील, 3 वर्गमुळात 5 वजा 2 वर्गमुळात 2. छेदामध्ये aचा वर्ग वजा bचा वर्ग. a म्हणजेच 3 वर्गमुळात 5 कंसाचा वर्ग वजा b म्हणजे 2 वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. आता अंश बघा, 3 वर्गमुळात 5 वजा 2 वर्गमुळात 2 आणि छेद आहे. आता 3 वर्गमुळात 5 कंसाचा वर्ग आहे. आता 3चा वर्ग 9 येईल आणि वर्गमुळात 5चा वर्ग 5 येईल म्हणजेच 9 गुणिले 5
वजा 2चा वर्ग 4 आणि वर्गमुळात 2चा वर्ग 2 म्हणजेच 4 गुणिले 2. आता 3 वर्गमुळात 5 वजा 2 वर्गमुळात 2 छेद 9 5 45 वजा 4 दुने 8. म्हणजेच सोपं रूप काय आलेलं आहे पहा. 3 वर्गमुळात 5 वजा 2 वर्गमुळात 2 45मधून 8 गेले 37 आणि छेदाचं परिमेयीकरणसुद्धा झालेलं आहे, कारण 37 ही परिमेय संख्या आहे. अशा रीतीने ही उदाहरणे सोडवायची आहेत. चला तर मग पाहूया. 5वा उपप्रश्न 12/4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. अगदी यापूर्वीच्या उदाहरणाप्रमाणेच आपण सोडवणार आहोत. मधलं चिन्ह ऋण आहे म्हणून आपण चिन्ह धन घेणार आहोत. 12/4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 गुणिले अंशाला आणि छेदाला 4 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 भागिले 4 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2ने आपण गुणणार आहोत. आता अंशाचा गुणाकार 12/4 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 आणि छेदामध्ये एका कंसात 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 आणि दुसऱ्या कंसात 4 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2. म्हणजेच अंश तसाच राहील 12/4 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2. आता छेदामध्ये पुन्हा ए अधिक बी आणि ए वजा बी असा विस्तार आलेला आहे. म्हणजेच ए वर्ग वजा बी वर्ग. ए म्हणजेच 4 वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग वजा बी म्हणजे वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. आता अंश आपण तसाच लिहिला 12/4 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 आणि छेदामध्ये 4चा वर्ग 16 आणि वर्गमुळात 3चा वर्ग 3 म्हणजे 16 गुणिले 3 वजा वर्गमुळात 2चा वर्ग 2. पुन्हा अंश तसाच आला 12/4 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 छेदामध्ये 16 × 48 वजा 2. पहा 12/4 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 आपण अंश तसाच ठेवलेला आहे, त्याच्यावर काही करण्याची गरज नाही. छेदामध्ये 48मधून 2 गेले 46. आता इथं 12 आणि 46ला 2ने भाग जाईल. बे सख्ख 12 बे दुने 4 बे त्रिक 6 आणि नाही भाग लावला तरीही हरकत नाही. म्हणजेच आपला छेदाचं परिमेयीकरण झालेलं आहे. काय आलं पहा 6/4 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 छेद 23. अशा रीतीने हे उदाहरणे सोडवायचे आहेत. अत्यंत सोपा भाग आहे. फक्त छेदामध्ये जे पद दिलेलं असतं त्याची अनुबद्ध जोडी आपल्याला घ्यायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा. थँक्यू.